जगात फक्त मीच चुकते. माझं कुणी काय ऐकूनच घेत नाही कधी. दरवेळी मीच समजून घ्यायचं सगळं. जाऊ दे, मी तरी कशाला इतका विचार करते. माझं मेलीचं आपलं रोजचंच आहे. सगळे करणार चुका आणि टाकणार माझ्यावर. फक्त मीच चुकीची असते ना. काय ग माई, काय झालंय तुला? मला नाही बोलायचं कोणाशीच. अगं पण असं झालंय तरी काय? तुला सांगितलं ना, मला नाही सांगायचंय. बरं, तू बस, मी पाणी आणते. मला नको पाणी बिणी. असं नाही वागायचं. ये बस. सांग बरं, काय झालं ते? पण तू पहिला प्रॉमिस कर की तू कोणाला सांगणार नाहीस. ओके, प्रॉमिस. आता तरी सांगशील काय झालंय ते? माझं आणि सानूचं भांडण झालं. का? ती सानू काही पण सांगते त्या स्वरांगीला. तिने आमचं सिक्रेट पण सांगितलं, पण मी तिला काहीच नाही सांगितलं. कोणतं सिक्रेट? आता ते जाऊ दे ना, मला नाही बोलायचं तिच्याशी. असं नाही बोलायचं. आणि मग तुमच्या मैत्रीचं काय? मी मैत्री तोडली नाहीये. ती सानू बोलली की मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, पण जी स्वरांगी बोलते ना तेच बरोबर आहे. सानू, असं नाही बोलायचं. जे झालं ते विसरून जा. आणि तू शाणी आहेस की नाही, मग तू समजून घे. नेहमी मीच का समजून घेऊ? इतक्या छोट्या छोट्या कारणांवरून मैत्री नसते तोडायची. पण स्वरांगी बोलली मला की स्वानंदीने खूप काय काय सांगितलं माझ्याबद्दल. मला नाही वाटत तसं. चल, नाही तर आपण जाऊन विचारू स्वानंदीला. मी कशाला विचारू? अगं, तुम्ही समोरासमोर विचारा ना एकमेकींना. नको. सानू, इतक्या छोट्याशा गोष्टीवरून तू फ्रेंडशिप तोडणारस? अगं, दिवसातले कितीतरी तास तुम्ही सतत एकत्र असता, प्रत्येक गोष्ट शेअर करता. मग असं असताना तू असं का वागतेस? वेळ निघून गेली ना की कसलाच उपयोग नसतो. मग एकटीच राहशील. जाऊ दे, चल आपण माहीकडे जाऊया. मला नाही यायचंय तिच्याकडे. मला नको तिची फ्रेंडशिप. अरे, असं नको बोलूस. का तू पण भांडून आलीस की घरी येऊन असंच बोलतेस ना? अगं, आमच्या मोठ्यांची भांडणं वेगळी असतात. हो का? ठीक आहे, मग आमच्या लहानांची भांडणं पण वेगळी असतात. माही, खूप झालं आता. चल. आता ही कशाला आलीये बरोबर? चेहऱ्यावरून तर हिचा राग गेल्यासारखा वाटत नाही. माझ्या मते मलाच बोलावं लागणार. सानू, कधी कधी नातं टिकवायला कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. तो आज तू घे. जा. मला नाही बोलायचं तुझ्याशी. माही, माणूस कधीच चूक किंवा बरोबर नसतो. ती वेळ चुकीची असते. जाऊन बोल आधी तिच्याशी. तुम्हा दोघींना तुमच्या मैत्रीपेक्षा भांडण महत्वाचं आहे का? सॉरी. मी त्या स्वरांगीचं कधीच ऐकणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. हा, मग मी पण तिला काहीच नाही सांगणार. चल, मी तुला नवीन आणलेला डॉग दाखव. चल. माझं चुकलं. सॉरी. नाही अगं, माझंच चुकलं. नाही अगं, माझंच चुकलं. मी म्हणाली ना, माझंच चुकलं. नाही ग, माझं चुकलं. बरं ठीक आहे, तुझंच चुकलं. नाही म्हणजे कळलं, दोघींचंही चुकलं. अगं, तुला माहितीये का आपल्या पाठीमागच्या शॉपमध्ये सेल लागला.